आई साहेब बोलतील त्या गोष्टी आपल्याला नाही म्हणून कवाच चालत नाही. आणि रोजच्या प्रमाणात जर उठल्या आमच्या आई साहेबांचा हुकूम असा होता की नाही, तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर जसं की तुम्हाला माहितीच आहे, आमच्या राणी सरकारचं कुठलाच हुकूम आपण कवाच मोडत. आज तुमच्या भावानं कोल्हापूरला जायचं बारीक मध्ये नियोजन घातलेलं, पण त्याआधी आपल्या आई साहेबांचं पण सगळी कामं आवरणं ते पण गरजेचं. मागचा पुढचा विचार बिन करता की नाही आई साहेबांना 17.5 मिनिटांमध्ये नाश्ता करून दिला. आणि आपला विषय कसा आहे माहिती आहे, आपल्या समोर किती जरी अडचणीचा ढिगार असला तरी आपण चालते व्यू म्हणायचं आणि पुढे चालतच राहायचं. 5 मिनिटात आंघोळ करून आलो आणि 7व्या मिनिटांमध्ये सेंट मारून गरगरीत तयार झालो. आज आपल्या आई साहेबांचा विषय तुम्हाला माहितीच आहे. आंघोळ घातली म्हटली की झोप आली, भावानं ठरलेला. रावल्याला जरा बारीक मध्ये वेळ झाल्यामुळे की आपली लांबगर्दी काढली आणि 2 मिनिटात मेडिकल मध्ये आलो. कारण जरा बारीक मध्ये आमच्या राणी सरकारची खरेदी करायची होती, तेवढी सगळी घरात आणून टाकली. आणि आता म्हटलं राणी सरकारचा आशीर्वाद घ्यायचा आणि घरातनं बाहेर पडायचं. 10:30 वाजल्यात बरोबर. 1.5 तास लेट आलाय. टायमाला कवा सांगितलेल्या टायमाला आम्ही घरातनं बाहेर पडलोय, असं कवा सुद्धा तुम्हाला मिळणार. 9ला घरातनं बाहेर जायचं आम्ही ठरलेलं, पण घरातून निघाला आम्हाला वाजलं जरा कमी 11:15. वेळ झाल्यामुळे आम्ही कुठं थांबलो नाही, डायरेक्ट आलो शोरूमला आणि आम्हाला लागणार सगळं मटेरियल खरेदी केली. 3च वस्तूचा 1000 रुपये खर्च झाल्यामुळे रावल्या आमचा बारीक मध्ये नाराज झाला, पण भावाला म्हटलं आता असू दे, काय उपयोग. पैसे खर्च झालेला दुःखात दुसरीकडे तोंड करून डोळ्यातलं पाणी पुसत आहे की नुसता येण्याच पुरं लागलेलो. तेवढ्यात आपल्याला येऊ भाव दिसला तर गाडी ढकलत जाते. आता उन्हात आणत असं गाडी ढकलत जाते कोण दिसलं तर आपण कवाच ते बघवत नाही. चल बाबा येतो, तुम्ही पण असे पेट्रोल आपल्याला कोण दिसलं तर त्याची मदत करा, एवढं सांगतो भावा. बाय बाय.